मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। तर आपण ऊर्जा सोलरच्या टीमकडून हा एक प्रोजेक्ट बसवलेला आहे आणि आता व्हिडिओ जे दिसत आहेत की जसजसे लोक स्टेटसला ठेवा लागले की सोलर क्लीन करू नका, सोलर बसवलं तर तुम्हाला शॉक लागेल आणि तुमचा त्यामध्ये मृत्यू होण्याचे चान्सेस आहेत। तर तुम्हाला दोन गोष्टी सांगतोय। सोलर हा जो सोलर आहे हा डीसी करंट तयार करत असतो आणि व्हिडिओमध्ये किंवा फोटोमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही खालून एमसीबी बंद करा आणि त्यावेळेला तुमचा मग पॅनल क्लीन करा। तर सगळ्यात चुकीची गोष्ट अशी आहे, जरी तुम्ही खालून एमसीबी जर बंद केला तर सोलर हा जो डीसी करंट आहे तो नक्कीच तयार करत राहणार आहे। त्यामुळे स्विच बंद करणे हा त्यावरती पर्याय नाही। सोलर तुम्हाला क्लीन करायचा असेल तर तुम्ही सकाळी 7 वाजता किंवा संध्याकाळी 7ला ज्यावेळेला सूर्य असतो थोडा असतो अशाच वेळेला तुम्ही पॅनल क्लीन केले पाहिजे। पॅनल क्लीन करताना ज्यावेळेला आपण तुमच्या वेंडरकडं सिस्टीम बसवतोय त्यावेळेला पॅनल टू पॅनल असे आर्थिंग करणे गरजेचं असतं। इन केस काही केसमध्ये शॉर्ट झालं तर त्यामध्ये आर्थिंग मार्फत ते जमिनीमध्ये जाईल आणि तुम्हाला त्याविषयी धोका होणार नाही। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते, पॅनल स्ट्रक्चर, पॅनल क्लिनिंग असेल आणि कोणता ब्रँड व कशा पद्धतीनं त्याचं डिझाईन केलेलं आहे त्या गोष्टी गरजेच्या आहेत। सोलर बसवल्यामुळे तुमचे महिन्याकाठी 5,000 रुपये वाचू शकतात। त्यामुळे सोलर सगळ्यांनी बसवावा आणि एका ट्रस्टेड वेंडरकडून बसवावा ज्यांचे खूप सारे क्लायंट आहेत, त्यांनी जे यूज केलेलं मटेरियल आहे तुम्ही साईट व्हिजिट करून तुम्ही पाहावे। आणि सोलर क्लीन करायच्या वेळेला तुम्हाला ज्या पद्धतीने सांगतोय त्या सकाळी किंवा संध्याकाळी वेळ क्लीन करा, तुम्हाला कोणताही धोका होणार नाही। थँक्यू।